आनंदवनातच हरिभाऊंचं कुटुंब कसं फुलत गेलं जाणून घेऊया. तुमची जी अर्धांगिनी आहे ती कशी भेटली मग तुम्हाला? ती बाबांमुळेच भेटली. ती पण आनंदवनातच कशी होती? ती आनंदवनात म्हणजे तिचं साधारणतः तिच्या आई बरोबर ती आनंदवनात आली. जवळपास त्यावेळेस तिचं वय साधारणतः 2 वर्षाचं असेल. ती आनंदवनातच शिकली, आनंदवनातच लहानशी मोठी झाली. ताईंच्या साधनाताई आमट्यांच्या सहवासात राहिली आणि त्यांच्यामुळे ती मला अर्धांगी म्हणून मिळाली. अच्छा, पण त्यांना त्या कुष्ठरोगी नाही, त्या कुष्ठरोगी नाही. तुमच्या पत्नी आपल्या स्टुडिओमध्ये आलेत, आपण त्यांचंही स्वागत करूया. स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. कसं वाटतंय तुम्हाला प्रवासानंतर थेट इकडे? मला प्रवासाची सवय आहे. अच्छा, बरं, तुमच्या लग्नाची अत्यंत वेगळी कहाणी आहे. तर हे जेव्हा ठरलं तुमचं स्थळ म्हणजे असं, तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया होती? तुम्ही ओळखत होतात का हरिभाऊंना? ओळखत होते तसं. अच्छा, बरं, ओळखत होते. म्हणजे मी अगदी लहानपणापासून संस्थेत वाढलेली मुलगी आहे. म्हणजे मी आपले आई वडील बाबा आणि ताई साधना ताई यांनाच समजते. हो, अच्छा. कारण मी माझ्या आई वडिलांजवळ राहिलेलीच नाहीये. बरं. माझं सगळं बालपण काय असतं ते सगळं साधना ताई आणि बाबांच्या ह्याच्यातच गेलेलं. हो, अच्छा. आणि काय म्हणजे लग्न, एका कुटुंबातल्या मुलीचं लग्न तिचे आई वडील कसे ठरवतात तसं त्यांनी माझं लग्न ठरवलेलं आहे. अच्छा, पण तुमच्या आई तिथेच होत्या ना? माझ्या आईने मला अगदी बालपणीच म्हणजे संस्थेमध्ये आणलेलं आहे. मला कळत पण नव्हतं तेव्हा. अच्छा, इतकी लहान होती. बर, पण आई सोबत होती ना? म्हणजे तुम्ही राहायचात त्यांच्याच बरोबर? मी आईच्या जवळ नाही राहिली. म्हणजे लहान मुलांना जवळ, आईला जर कुष्ठरोग असला किंवा म्हणजे कुटुंबातल्या व्यक्तीला, तर लहान मुलांना जवळ ठेवत नाहीत. हो का? त्यांना पण शक्यता असते होण्याची ते. ओ, अच्छा, असा पूर्वीचा समज होता. अच्छा, आणि तुम्ही तिकडेच शिकलात, तिकडेच मोठ्या झालात? बरं बरं. मग जेव्हा हरिभाऊंचं ठरलं तुमच्या बरोबर लग्न, तेव्हा मग कसा होता तुमचा संसार? पहिली वर्ष असं वाटलं का की म्हणजे आनंदवनातच राहत होतात ना तुम्ही, माहेरीच राहिल्यासारखं वाटत असं? मला असं काही नवीन काही हे म्हणजे जसं मुलीला मुलगा अनपेक्षित असतो आणि तिचं आई वडील लग्न ठरत, तसं माझ्या बाबतीत घडलं नाही. अच्छा, मला माहितीच होतं ना सगळं. अच्छा, आणि मग आता तुम्ही किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? मला वाटतं 28 वर्ष झाली. 28 वर्ष झाली. तुमचं आयुष्य कसं होतं आनंदवनातील? अगदी छान. अच्छा, काय काय करायचं तुम्ही दिवसभर? संस्थेच्या कामांमध्ये आम्ही हे करायचं, थोडं हातभार, मदत करायचं. काय काय कामं असायची? ताईंच्या म्हणजे कामामध्ये त्यांना मदत करायची. बरं. आणि साफसफाई वगैरे सगळं जे काही करायचं संस्थेमध्ये, कुठलंही काम करायचं आम्ही. आणि तुम्ही आनंदवनातच होता म्हणजे सोमनाथला तेव्हा नव्हता राहायला? त्याच्यानंतर मग तुम्ही सोमनाथला गेला? मी अगोदर सोमनाथला गेलो. अच्छा, मी 1974 ला सोमनाथला गेल्यानंतर 1979 साली आमचं लग्न झालं. ते तिथे मित्र मेळावा होता. ते मित्र मेळावा मंगलाष्टक म्हणण्याकरता पु ल देशपांडे, सुकुमार गंधर्व हे सर्व सामूहिक आमचं जवळपास 16 कुटुंबांचं लग्न एकत्र झालं. हो, सामूहिक विवाह पद्धतीचं. अरे वा. तुमचं लग्न सामूहिक विवाहात झालं तेव्हा तुमचे आई वडील वगैरे आले होते का? आई आली होती. आई आली होती. अच्छा, मग त्यांना खूपच हायचं झालं असेल की तुमचं लग्न ठरलं, एवढी चांगली तुम्हाला म्हणजे हेल्दी, ज्यांना कुष्ठरोग नाही अशी पत्नी लाभली. त्याच्यानंतर तुम्ही गेला होतात सासरी? हो, लग्नानंतर. अच्छा, मग तुम्हाला काय प्रतिक्रिया वगैरे मिळाल्या तिकडे? मला चांगलीच वागणूक मिळाली म्हणजे. अच्छा, बरं. अजूनही कॉन्टॅक्ट वगैरे ठेवून? तसं आम्ही घराशी खूप कमी संबंध ठेवून आहोत म्हणजे. अच्छा, जास्ती आमचं येणे फक्त काही कार्यात वगैरे असं कधीतरी. बरं बरं. तुम्हाला किती मुली आहेत? 2 मुली आहेत. 2 मुली. तर पहिली आता जी थोरली आहे तिचं वय काय असेल? 28 चालू आहे तिला. अच्छा, आणि धाकटी? 2 वर्षांनी लहान. त्यांची नावं काय आहेत? मोठीचं सोनाली, धाकटीचं सीमा. अच्छा, त्या काय करतात? मोठीचं MA झालंय इकॉनॉमिक्स मध्ये. अरे वा. ती जॉब करते पुण्याला. अच्छा, बरं.
आणि धाकटी धाकटीला लहान मुलगी आहे सध्या 6 महिन्याची, त्याच्यामुळे ती घरी आहे. अच्छा, दोघींची लग्न झालेत का? ती MSc केमिस्ट्री आहे. MS. ओ अच्छा. मग त्यांच्या लग्नात वगैरे काही अडचण वगैरे जाणवली तुम्हाला? त्यांची लग्न त्यांनीच ठरवले. त्यांना आम्ही होकार दिला. बर. अच्छा. आणि मुलींचं शिक्षण कुठे झालं? खूप उच्च शिक्षित आहेत कारण दोघी. मुलींचं हेमल कशाल लोक बिरादरी प्रकल्प जो आमचा हेमल कशाला हा. आहे, तिथे पहिल्यांदा 1 ते 4 पर्यंत सोमनाथ प्रकल्पालाच झालं. बरं. त्याच्यानंतर 5वी ते 7वी पर्यंत लोक बिरादरी प्रकल्प हेमलकशाच्या शाळेमध्ये ते शिकले. त्याच्यानंतर आनंदवनामधून मग वरोड्याच्या शाळेमधून हे केलं. आनंद निकेतन कॉलेजला काही दिवस गेल्या. त्याच्यानंतर मग काही मोठी मुलगी इथं पुण्याला चालली होती शिक्षणासाठी. अच्छा. आणि लहान मुलगी चंद्रपूरच्या कॉलेजला शिकली. अच्छा. पण ह्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, तेव्हा तुम्ही त्यांच्या बरोबर असायचात की त्या हॉस्टेलमध्ये राहायच्या? नाही, त्या हॉस्टेलला राहायच्या. अच्छा. आम्ही 4थी पासून त्यांच्या सोबत नव्हतो शिक्षण, पूर्ण शिक्षणापर्यंत त्या वेगळ्या होत्या. त्यामुळे त्या अगदी समंजसपणे मोठ्या झाल्या. आणि तुम्ही जेव्हा म्हणजे त्या शिकत होत्या हॉस्टेलमध्ये वगैरे, तेव्हा तुमची कशी होती दिनचर्या? बाबांनी आणि विकास भाऊंनी आम्हाला शिकवलं, त्या पद्धतीनेच आम्ही ते आज कामामध्ये घर करायला. आणि पूर्णची पूर्ण शिक्षणाला जी आर्थिक मदत म्हणा किंवा पाठबळ मिळतात ते आनंदोंचं होतं. आनंदोंचं नाव वापरलं तर कुठेही ऍडमिशन मिळत होती किंवा काही करत होतं, अशा प्रकारचा सुद्धा पाठिंबा होता. अच्छा. आणि कार्यकर्ता तुम्ही म्हणजे कधी झालात? कार्यकर्ता मी 1974 नंतर कार्यकर्त्याच्या याच्यावरती त्यांनी मला नेमलं. मग एक शंकरदादा जुंबडे आणि सिंधुताई होत्या, त्यांच्या सहवासात आम्ही राहिलो. त्यांच्यानंतर जेव्हा ते पण संस्थेचे एक ट्रस्टीच होते, पण ते जेव्हा वारले त्याच्यानंतर मग बाबांनी माझं नाव गव्हर्निंग बॉडीमध्ये घेतलं. आणि आमची महारोगी सेवा समिती हा ट्रस्ट 21 सदस्यांचा आहे, त्याच्यामध्ये माझं नाव आहे. 9 लोकांची कार्यकारिणी आहे, त्याच्यामध्ये पण माझं नाव आहे. अच्छा. आणि तुम्ही पण कार्यकर्ता आहात? मी पूर्ण वेळ तिथे मेस जे चालू म्हणजे सांभाळते मी एकटे नाही, माझे सहकारी आहेत तिकडे आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं. अच्छा. तिथलं सगळं व्यवस्था बघते. तिकडले राहणारे पण कार्यकर्ता. बरं बरं बरं. अच्छा. सोमनाथ प्रकल्पामध्ये युथ ऍक्टिव्हिटी चालत असतात, निरनिराळे कॅम्प होत असतात, 12 महिने काही ना काही कार्यक्रम होत असतात. आनंदवनचे मित्र वगैरे येत असतात, आनंदवन बघण्यासाठी लोक येत असतात. त्यांचं राहण्याची, त्यांच्या जेवणाची, त्यांची सोय करण्याची जबाबदारी गृहिणी या नात्याने त्यांच्याकडे. आणि तुम्ही आता इतके वर्ष आनंदवनात आहात, पूर्वीच्या स्थितीमध्ये आणि आत्ताच्या स्थितीमध्ये तुम्हाला काही अंतर जाणवतो? अजूनही माझ्या मते तरी अजूनही समाजातील जी घृणा आहे कुष्ठरोगाची गेलेली नाही आहे. म्हणूनच पुनर्वसनाचा प्रश्न आवासून उभा आहे, मग तो कोणताही असो. आणि कुष्ठरोगाचा त्यातल्या त्यात जास्त आहे, कारण समाजामध्ये कुष्ठरोगी म्हणून वावरणं कठीण आहे. हा, कुष्ठरोगी न म्हणता वावरणं कठीण आहे. अजूनही कुष्ठरोग्यांना कायद्यानं अधिकार नाही मतदानाचा, कोणतं रेशन कार्डचा अधिकार नाही, कायद्यानं नाहीये. प्रत्यक्षामध्ये मतदान आपण करू शकतो असं. हा, एसटी मध्ये 1/4 मिळाला, आता 1/4 मिळालं, पूर्वी मिळत नव्हतं एसटी मध्ये. असं पूर्वीच हे होतं. कुष्ठरोगी यांना त्यांना आपण कुठं सामूहिक कुठं याच्यामध्येच नाही जाऊ शकत. असं वैयक्तिक यांना त्यांना आपण समाजामध्ये जेव्हा जातो सुट्टीवर गेलं तर त्या पद्धतीनं आपण वावरू शकतो. पण कुष्ठरोगी आम्ही जसा डायबिटीस पेशंट, मला डायबिटीस आहे तरी राहू शकतो तसा, किंवा एखादा टीबी पेशंट आहे, मी टीबी असला तरी तो राहू शकतो तसा कुष्ठरोगी हा स्वतंत्र तसा राहू शकत नाही, तो संकोचतच राहत असतो. अच्छा. म्हणजे अजूनही एवढा समाज पुढे गेला पण ह्या गोष्टी अजून बदललेल्या नाही. सुशिक्षित आहे आणि तो त्यांच्यापेक्षा दूर असतो, तो समाज स्वीकारण्याचा प्रयत्न करत असतो. पण रोजचा जो त्यांच्याशी नेहमीचा संबंध असलेला माणूस असतो ते फार बोटावर मोजण्यासारखे असतात. बक्षी काका सारखे की त्या ठिकाणी आमच्याकडे येतात, मिलिंद सरनोबत सारखे असतात का ते आमच्या सोबत असतात. पण प्रत्येकच मनुष्य असं स्वीकारत नाही. अच्छा. पण आनंदवनात येणाऱ्या कुष्ठरोग्यांची संख्या आता कमी झाली आहे का तेवढीच आहे जेवढी आधी होती? म्हणजे कुष्ठरोगी म्हणून येणाऱ्यांची संख्या कमी आहे. अच्छा. पण कुष्ठरोग जे यांना जास्त म्हणजे कुष्ठरोग होऊन झालेला आहे आणि समाज त्यांना स्वीकारत नाही असे सुद्धा आता वयाच्या म्हातारे झाले असल्या कारणाने आणि
संस्थेची जबाबदारी अन्न वस्त्र निवारा असल्या कारणाने त्या ठिकाणी भरती लावतात. आजही आमचे संख्या रोजचे 10-15 नवीन येतच असतात. पण हे ऐकून खूप दुःख होतं ना की समाजात अजूनही इतका म्हणजे अज्ञान नसूनही का असे विचार असावेत. जनजागरण व्हायचं आहे. आनंदवनातील कुष्ठरोगी बांधव सर्व काम करतात, हे करतात. पण एखादा पाहुणा जर आला आणि त्याला जर म्हटलं का या कुष्ठरोगाला तू घरी जाऊन 6 महिने तू रोजगार दे किंवा त्याला उपलब्धता करून दे, तर कोणी तयार होत नाही.